प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपच्या उमेदवार अलका सरदार या सबका साथ सबका विकास हा नारा घेऊन निवडणूक रिंगणात उतरल्या असून प्रभागवासियांच्या स्वप्नपूर्तीसाठी नवी दिशा देण्याचे आश्वासन देत त्या जोरात प्रचार करत आहे। घराघरात जाऊन संवाद साधत विकास, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्याची ग्वाही त्या देत आहेत। दरम्यान त्यांच्या प्रचाराला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अलका सरदार यांच्याबाबत मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। मी सौ अलका ज्ञानेश्वर सरदार, प्रभाग फ्रेजरपुरा रुक्मिणीनगर क्रमांक 11। मी माझी उमेदवारी कमळ चिन्ह मला मिळालेलं आहे आणि याच्या आधी मी 2012 मध्ये निवडून आली होती। त्याच्यानंतर 17 मध्ये BJP या चिन्हावर लढली। काही मतांनी मला पराभव झाला आणि पराभव झाल्याच्यानंतर मी घरात थांबली नाही। 5 वर्ष मी सर्वांचे कामं केले, सर्वांच्या ऐकून घेतलं, मरणामध्ये दुःखामध्ये सर्व गोष्टींनी लोकांना सहकार्य केलं। आणि आता मी निवडून आल्याच्यानंतर माझं जे कामाचं व्हिजन राहील, महिलांसाठी रोजगार, विकसित महिला आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल आणि सक्षम करण्याकरिता माझा पूर्ण त्यांच्यावर भर राहील। युवकांसाठी रोजगार सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की युवकांना रोजगार। ह्या रोजगारासाठी मला कसं जे काही करता येईल ते मी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल। याच्या व्यतिरिक्त ते जे नवीन युवक आहे, जे शिक्षण घेऊन राहिलेले आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काही अभ्यासिका वगैरे याचा प्रयत्न फ्रेजरपुरा प्रभागातून करणार आहात? हो, 2017 मध्ये मी जेव्हा नगरसेविका असताना महिलांसाठी वाचनालय हे खूप महत्त्वाचा माझा मुद्दा होता, पण तो त्यावेळी होऊ शकला नाही। पण आता महिलांसाठी वाचनालय आणि महिलांसाठी रोजगाराची संधी, तसेच महिलांचं जे आता घरी आर्थिक अडचणी खूप महिलांच्या आहे, त्या अडचणी कशा दूर होईल आणि यांच्या हाताला काम दिल्याशिवाय अडचणी दूर होणार नाही। त्यातून मला महिलांना रोजगार, पेटीकोट, पिशव्या आणि सर्व गारमेंट्समधले कपडे शिवण्याचं काम मी त्यांना देणार आहे।